अवकाळी पावसाचा धाराशिव जिल्ह्यातल्या शेतीला मोठा फटका बसलाय। ज्वारी, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालंय, तसंच फळबागांनाही फटका बसलाय। नुकसानाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि अवकाळी पावसासोबत प्रचंड अशी गारपीट झाली। यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। सर्वाधिक फटका बसलाय तो ज्वारी, हरभरा ह्या पिकाला। आता आपण या ज्वारीच्या शेतात आहोत की काढून ठेवलेलं हे पीक आहे। खरं तर ज्वारी खोडणीला आलेली होती, मात्र आता यामध्ये अक्षरशः माती झालेली आहे। या पावसानं ज्वारीची पानं पूर्णपणे चाळणी झाली त्याची आणि ज्वारी सुद्धा काळवंडलेली आहे। शेतकरी आपल्यासोबत आहेत। भया, कसा होता पाऊस आणि काय नुकसान झाले? गारा खूप पडत होत्या आणि ज्वारीचं खूप नुकसान झालेलं आहे, कारण काढून टाकलेली ज्वारी होती। समजा आता मी ज्वारी विकत घेऊन खाईन, पण कडबा जनावराला कडबा काय खाऊ घालायचं तुम्ही पाहू शकता हो का। सगळी माती मिसळलेली आहे कडब्यात, हो का, सगळं पाणीच आहे, तुम्ही बघू शकता। काय करायचं शेतकऱ्यानं? अशी आमची मागणी आहे किंवा शासनानं काय तर मदत करावी। गाराचा पाऊस भरपूर झाला आणि काश्मीरला कसं बर्फ पडतो तसा बर्फ दिसत होता, सगळं हातरून झालं होतं बर्फाचं। ही कणस आहेत, ही मातीमध्ये मिसळलेली। याला नीट पाहिलं तर सगळीकडून ही मातीमध्ये मिसळलंय। आणि दुसरं ह्याचा जी कडबा आहे, आता शेतकऱ्याने आपल्याला दाखविलं, त्यावर देखील माती आहे। हे दोन शेतकरी आणि त्याच्या जी शेतामध्ये राबणारी गुरं आहेत त्यांचं खाद्य असणारा कडबा सगळा मातीत गेलाय। आणि ह्या गारपिटीनं शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय याची मदत तात्काळ मिळावी अशी आता मागणी शेतकऱ्यातून होतीये। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।